2019 सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कोरेगाव भीमाची दंगल झाली. ही दंगल झाली की घडवली गेली हे बघावं लागेल. पण या दंगलीनंतर भाजपाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा झाला. त्या काळात महाराष्ट्रात जातीवाद मोठ्या प्रमाणात पसरला होता. आता देखील योगायोग म्हणा की चुकून ही बाब घडली समजा, मात्र महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र निर्माण केले जात आहे. आता लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हे चित्र कोण निर्माण करतंय याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, असंही रोहित पवार म्हणाले. भाजपाला धर्मवाद आणि जातीवाद यात रस. भाजपा हा जातीवादी पक्ष आहे, असा दावा करताना त्यांनी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला. कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाने जातीवाद आणि धर्मवाद केला होता. भाजपाचा विचार प्रतिगामी आहे. भाजपाला धर्मवाद आणि जातीवाद यात रस आहे. कोणत्याही समाजाला आरक्षण मिळावं अशी भाजपाची भूमिका कधीही राहिलेली नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.